नाही, आरक्षणाचा मारेकरी हा माझ्या माहितीप्रमाणे जागृत समाज आमचा नसणं हाच या आरक्षणाचा मारेकरी आहे. आम्हाला घटनेनं दिलेलं आरक्षण देत नसतील तर ह्या समाजामध्ये समाजाला जागृत करण्यामध्ये आम्ही कमी पडलो, त्याला एक दिशेनं नेण्यामध्ये आम्ही कमी पडलो आणि त्याचा फायदा या विविध राज्य सरकारांनी केंद्र सरकारांनी घेतला आणि त्यामुळं समाजाची ही अवस्था, हा आक्रोश आहे. हे सरकार जर देत नसेल तर पुढच्या येणाऱ्या सरकारनं, आता राज्य सरकारच्या हातामध्ये आरक्षणाचा हा प्रश्न आहे, पुढं येणारं जे सरकार आहे, पवारसाहेब असतील, उद्धवजी असतील किंवा राहुल गांधी असतील, यांनीसुद्धा या समाजाला ठोसपणानं आणि तारीखवार त्या ठिकाणी त्याचा डाटा दिला पाहिजे, वेळापत्रक दिलं पाहिजे आणि तरच समाज हा त्या दिशेनं सुद्धा जाईल. नाहीतर गेल्या वेळेला वंचित, अमुक तमुक बऱ्याच पक्षामध्ये वेगवेगळ्यामध्ये आजच्या बैठकीमध्ये तोडगा निघणारच नाही, तो फक्त फारसा आहे. त्या बैठकीमधून काही निघूच शकत नाही. यांची कॅपॅसिटी किंवा यांची जी मानसिकता आहे, मनोरुग्णता आहे, हे मला माहिती आहे. त्यामुळे यामध्ये काही निघू शकत नाही. पण उद्या आम्ही काय प्रमुख लोक बसून या पंढरीमध्ये धनगरांचं वादळ येणार एवढं मात्र नक्की सांगतो. जीवाची बाजी लावली जाते, परंतु सरकार म्हणजे एवढ्या गंभीरतेनं का घेत नाही, कशामुळं काय? नाही, सरकारला माझ्या माहितीप्रमाणे तरी सरकार आता पायउतार होण्याच्या जाण्याच्या वाटेवरती आहे आणि सरकारला काय करायचं असतं, या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचंच नव्हे अनेक समाजांचे प्रश्न सोडवायचे असते. तर सरकारला पुरेपूर 10 वर्षाची सगळी अनभिज्ञ सत्ता होती. राजा महाराजा सम्राटासारखी सत्ता या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये या मंडळींनी भोगली किंवा उपभोगली, परंतु कोणताही प्रश्न यांनी सोडवला नाही. आता जनता यांना निश्चितपणानं आपल्या घरचा रस्ता दाखवेल आणि भविष्यामध्ये या उपोषणाच्या माध्यमातून मी राज्यातल्या धनगर बांधवांना जाहीरपणानं विचारू इच्छितो की मित्रांनो, आपण जागे होणार आहे का नाही, एकत्र येणार आहे का नाही, एक विचारानं आपल्या समाजाच्या प्रश्नावरती कधी लढणार आहे का नाही. आणि जोपर्यंत आपण आरक्षण प्रश्न हा मुख्य मानून लढणार नाही, आपली समाजातली प्रतिष्ठा, गाव पार्ट्या, पक्ष यावरती जोपर्यंत लढत राहू तोपर्यंत हा आरक्षणाचा प्रश्न कधीही सुटणार नाही. या ठिकाणी या तरुणांची प्रकृती अतिशय खालावत चाललेली आहे. मला सरकारलाही इशारा द्यायचा आहे, तुम्हाला काय करायचं असलं बरं बोलं तर या महिन्याभराच्या आतमध्ये करा, अन्यथा तुम्ही घरपोच झालेलाच आहे. आणि या ठिकाणी मी राज्यातल्या धनगर बांधवांना या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही सगळेजण ताकदीनं पंढरपूरमध्ये या. आम्ही उद्या बसून त्या ठिकाणचा निर्णय करू आणि तुम्हाला दिवस कळवू. त्या ठिकाणी या पंढरपूरमध्ये विराट असं धनगरांचं रूप या ठिकाणी या सरकारला दाखवून देऊ. आज उपोषणाचा 7वा दिवस आहे. राज्य सरकारनं आज बैठक बोलवली, या बैठकीतून काही निष्पन्न होईल असं वाटतंय का? धनगर आरक्षणाचा हा प्रश्न सरकारला सोडवण्यासाठी गेल्या 10 वर्षाचा अवधी त्यांच्याकडे होता. राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सरकार यांचंच होतं आणि मग आज बैठक बोलवण्याचं कारण मलाही समजेना आणि कशासाठी हे बैठकी बोलवत आहेत. ज्या सरकारवरती या महाराष्ट्रातल्या जनतेचा कसलाही विश्वास राहिलेला नाही, हे गद्दारांचं सरकार एवढंच या महाराष्ट्रातल्या जनतेला ज्ञात आहे. आणि मग हे सरकार आज बैठक बोलवून माझ्या माहितीप्रमाणे समाजाला एक फसवण्याचं किंवा फार्स करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकार करत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.